Today in this video we are going to learn a new lesson from 9th standard subject English and unit 4.2 and this topic is reading work of art. तर चालेल तर मुलांना आपण मला रीडिंग वर्क ऑफ आर्ट या लेसनमध्ये की आपण आपलं जे इंट्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये म्हणा की आपण ते आर्ट म्हणजे काय आहे, एक कला आहे. त्या कलेच्या माध्यमातून मुलांना आपणच पाहणार आहोत की ज्याप्रमाणे आपण एखादे पुस्तक वाचल्यानंतर एक प्रकारे आपलं कन्व्हर्सेशन होतं आणि एखादं पुस्तक वाचल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. त्यामधील ज्या बोलल्या गेलेल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला समजतात. ज्याप्रमाणे पुस्तक वाचून आपण त्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे एखादी जी आर्ट आहे ती आर्टला देखील आपण बघून समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. बघा यांनी दिलं की इन दिस लेसन वी लर्न अबाउट द पॉप्युलर आर्टिस्ट, की याच्यामध्ये आपलं जे एक फेमस जे आर्टिस्ट आहेत की जे पेंटर आहेत त्यांच्याविषयी आपण माहिती काढतो. त्यांचं नाव आहे रजा. काय आहे? रजा हू इज नोन ऑल ओव्हर द वर्ल्ड फॉर इज अ ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग, की जे रजा जे आहे ते हर एक म्हणजे अमूर्त कल्पनांना साकार करण्यासाठी किंवा चित्रकलेसाठी ते प्रसिद्ध आहेत. वी ऑल्सो रीड अबाउट द पॉप्युलर फॉक आर्ट ऑफ गोंडा आर्ट, आणि त्याचप्रमाणे ते लोक जे आहे की पॉप्युलर फॉक जे एक प्रसिद्ध जी लोककला आहे आणि त्याचप्रमाणे जे गोंडा आर्ट म्हणजे काय आहे की एक आदिवासी जमातीचे जे एक चित्र आहे ते काढण्यासाठी देखील ते प्रसिद्ध आहेत. तर अशाच एका प्रसिद्ध चित्रकाराच्याबद्दलची आपण इथे माहिती या पाठाच्या माध्यमातून आपण घेणार आहोत आणि समजून घेण्याचा प्रयत्न करणार की नेमकं आर्ट म्हणजे आहे काय, की ज्याप्रमाणे आपण पुस्तक वाचतो आणि ते समजून घेतो त्याचप्रमाणे एखाद्या चित्रकलेच्या माध्यमातून एखाद्या हस्तकलेच्या माध्यमातून देखील आपण ती कला समजून घेण्याचा आपण इथे थोडक्यात प्रयत्न करणार आहोत. म्हणून तुम्हाला ही गोष्ट थोडी वेगळी आहे की जसं आपण एखादे पाठ घेतलं की एखादा लेसन आहे मग तो एखाद्या गावाविषयी असतो, राज्याविषयी असतो, परंतु इथे आपला हा थोडासा विषय हा वेगळा आहे. परंतु तरी देखील तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे छान वाटणार आहे आणि ऐकणारा देखील तुम्हाला एक नाविन्यपूर्ण गोष्ट ही समजून येणार की खरंच जे आर्ट आहे जे पेंटिंग आहे याच्यामध्ये देखील कितीतरी एक आपण म्हणू शकतो की जे कला आहे लोककला आहे ही एक प्रकारे किती प्रसिद्ध आहे आणि ते लोककलेमध्ये किती जिवंतपणा आहे, ते चित्रे आहेत ती किती बोलकी आहेत आपल्याला दिसून येतं. आपण एखादं चित्र पाहिल्यावर आपल्याला कसं समजतं की अरे हे चित्र किती सुंदर आहे की ते आपल्याला लगेच मनाला भावतं. तर त्याचप्रमाणे हे देखील चित्रासंदर्भात आपण इथे अभ्यास करणार आहोत. तर म्हणून आपण इथे पाहणार की सय्यद हैदर रजा आहे जे एक मोठे चित्रकार आहेत, पेंटिंग आहे, ते पॉप्युलर नोन ॲज रजा, म्हणजे ते एक मोठे प्रसिद्ध आहे. ते नेम इन इंडियन आर्टिस्ट आणि एक भारतीय कलाकार आहेत. आर्टिस्ट म्हणजे काय आहे की त्याला आपण म्हणू शकतो कलाकार देखील ते उपलब्ध आहेत. त्यांचं नाव आहे सय्यद हैदर रजा आहे. नो फॉर इज सिम्पल जॉमेट्रिकल शेप, स्ट्रिंकिंग, कलर अँड कॉम्बिनेशन अँड कॅप्टिव्हिंग इन कॉम्पोजिशन, की सगळ्यांना माहीत आहे की त्यांची जी रचना आहे किंवा त्यांचे जे चित्र आहे ते कशा प्रकारचं आहे. सिम्पल जॉमेट्रिकल म्हणजे भौमितिक आकृत्यांमध्ये आहे, शेप्समध्ये आहे. स्ट्रिंकिंग म्हणजे एक प्रमाणे आपण पाहू शकतो की ते एक प्रकारे रचनात्मक कॉम्बिनेशन आहे आणि कॅपॅसिटी म्हणजे एक भौमितिक आकृत्याप्रमाणे ते तयार केलेलं आहे. तसेच शब्द आले स्ट्रिंग म्हणजे आपण म्हणू शकतो की जी रंगसंगती आहे की एक विशेष प्रकारची जी रंगसंगती आहे आणि कॅपॅसिटिव्ह कॉम्पिटिशन्स आहेत. कॅपॅसिटिव्ह कॉम्पिटिशन्स म्हणजे एक रचनात्मक प्रकारची जी आकृत्या आहेत जसं इथे तुम्हाला दिसत आहेत, काही भौमितिक आकृत्या दिसत आहेत. सिम्पल जॉमेट्रिक शेप म्हणजे जे भौमितिक आकृत्या आहेत. स्ट्रिंकिंग कलर म्हणजे एक प्रकारची जी रंगसंगती आहे, कॉम्बिनेशन म्हणजे त्याच्यामध्ये रंगसंगती मिळत आहे. अँड कॅपॅसिटिव्ह कॉम्पोजिशन्स म्हणजे त्याप्रमाणे एक रचनात्मक आकृत्या देखील त्यांच्या चित्रामध्ये विशेष करून दिसत आहेत. हे आपले सय्यद हैदर रजा आहेत. हे त्यांचं इथे चित्र दिसेल आणि कशा प्रकारे भौमितिक आकृत्यामध्ये एक रंगसंगतीमध्ये आणि त्याचप्रमाणे रचनात्मक आकृती दिसत आहे. हीच पेंटिंग इज बिलॉंग टू द ॲब्स्ट्रॅक्ट स्टाईल्स ऑफ पेंटिंग, की त्यांच्या ज्या पेंटिंग आहेत त्या कशा प्रकारच्या अमूर्त स्वरूपाच्या आहेत की अमूर्ताकडून मूर्त्याकडे घेऊन जाणार की ते बघण्याच्या योग्य म्हणजे आपण बघण्याबरोबर ते अमूर्त स्वरूपाच्या ज्या पेंटिंग आपल्याला दिसून येत आहेत. हीच पेंटिंग इज ऑर्गेनेट वेन ही पेप इन टू हिज ओन इनर माइंड, की त्यांच्या ज्या पेंटिंग आहेत तयार केल्या गेलेल्या आहेत त्या कशा आहेत की त्यांच्या अंतर्मनातून त्या डोकावलेल्या आहेत. पीचं म्हणत काय आहे? डोकावणे आहे. काय इनर माइंड अंतर्मनामध्ये डोकवलेलं आहे. पीचा अर्थ काय आहे? डोकावणे आहे. तर इज पेंटिंग इज ऑर्गेनिक, त्यांच्या पेंटिंग अशा प्रकारे तयार केलं की ते त्यांच्या अंतर्मनामध्ये या डोकवलेले आहे. ते आर मेड ऑफ ऑर्गॅनिक इन सर्कल, त्यांनी अशा प्रकारे ते तयार केलेले आहे. कसा? इथे तुम्हाला सर्कल दिसत आहे. अरेंजिंग इन सर्कल, ट्रायंगल, स्क्वेअर अँड रेक्टँगल्स लाईन्स. ते कशा प्रकारे बनवत असेल बघा इथे दिलं आहे
अरेंजिंग इन सर्कल म्हणजे जो वर्तुळ आहे, ट्रायंगल म्हणजे त्रिकोण आहे, स्क्वेअर म्हणजे चौकोन आहे, रेक्टँगल म्हणजे चौरस आहे, लाईन्स आहेत आणि अशा माध्यमातून ते बनवत आहे डॉट इन डिफरंट कॉम्पोजिशन युझिंग इफेक्टिव्ह टेक्निक. आणि अशा प्रकारे डॉट म्हणजे काय आहे, बिंदू आहे, इन डिफरंट कॉम्पोजिशन वेगवेगळ्या रंगसंगतीमध्ये देखील आहे, युझिंग इफेक्ट म्हणजे जे प्रभावीपणे टेक्निक वापरून तांत्रिकदृष्ट्या वापर करून इज अप्लाइंग पेंटिंग अट्रॅक्टिव्ह कलर कॉम्बिनेशन आणि त्याच्यामध्ये एक आकर्षक रंगसंगतीला मिसळून अशा प्रकारची एक नाविन्यपूर्ण एक आकृती तयार करण्याचं जे काम आहे ते अशा प्रकारे ते इथे तयार करत आहे. जसं चित्रामध्ये पाहू शकता. अचिव्हिंग बॅलन्स इन सम प्लेसेस अँड क्रिएटिंग इन इम्बॅलन्स इन अदर प्लेसेस, की अशा प्रकारे त्या चित्रामधील असलेले जे रंगसंगती म्हणा किंवा त्याच्यातला जो बॅलन्सिंग आहे त्याप्रमाणे ते काय करत आहे, इतर ठिकाणी देखील त्या सर्व गोष्टींचा या चित्र काढताना त्या सर्व गोष्टींचा विचार करतात. रजा फाउंड हिज पेंटिंग थ्रू ही स्टडी ऑफ इन इंडियन आर्ट अँड इट इज हेरिटेज, कल्चर, कॉन्टॅक्ट अँड फिलॉसॉफी. रजा यांची जी पेंटिंग आहे ती आपल्याला अशा स्वरूपामध्ये पाहायला मिळते की त्यांचा जो अभ्यास इंडियन आर्ट्स म्हणजे काय, जी भारतीय कला आणि इट इज हेरिटेज जो ऐतिहासिक घटनेवर किंवा कल्चर कॉन्टेक्स्ट अँड फिलॉसॉफर. कल्चर कॉन्टेक्स्ट म्हणजे सांस्कृतिक, जे ऐतिहासिक, सांस्कृतिक अँड कंटेंट अँड फिलॉसॉफर म्हणजे तत्वज्ञानाच्या संदर्भात असणारी अशी चित्र आपल्याला रजा यांची आपल्याला आढळून येते किंवा सापडून येते. म्हणजे जसं इथे बघा तुम्हाला इथे चित्रामध्ये दिसत आहेत की त्यांच्या गोष्टीमध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला आढळतात ते चित्र काढताना. जसं एखादं पुस्तक वाचल्याला आपल्याला जे महत्त्वाचे मुद्दे आढळतात की जे गुणधर्म काही वैशिष्ट्य आपल्याला आढळतात, त्याचप्रमाणे रजा यांचे जे चित्र आहे त्या चित्रामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी या विशिष्टाने आढळतात. द स्टडी ऑफ इंडियन आर्ट जे आपल्या भारतीय जी कला आहे आणि हेरिटेज जो आपल्या भारतीय कलाचा जो सांस्कृतिक जो वारसा आहे, त्या ऐतिहासिक जो वारसा आहे, कल्चर म्हणजे जो सांस्कृतिक वारसा आहे, अँड कंटेंट ऑन फिलॉसॉफरचा अर्थ काय, जो तत्वज्ञान, जे तत्वज्ञानाच्या संदर्भातल्या अशा पेंटिंग आपल्याला इथे सर्व प्रकारे आढळत आहे. बघा अशा प्रकारे बघा इथे चित्र दिसत आहे, एक सुंदर अशी पेंटिंग दिसत आहे. हीज पिक्चर इज सेम टू रेडिटेड पीस अँड लाईफ इट इट द सेम टाइम. आता त्यांची जी चित्रे आहेत ती आपल्याला कशा प्रकारे दिसत आहेत, एक शांततेचं प्रतीक आणि जीवनात जो ताळमेळ आहे याच्या संदर्भामधलं जे आपल्याला हे चित्र बघा अशा प्रकारे ते चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे. बघा इथे दिलेले आहे रेडिट म्हणजे काय, शांतता. रेडिट पीस म्हणजे शांतता. रजा वॉज बॉर्न इन अ स्मॉल विलेज इन मध्य प्रदेश. रजा यांचा जो जन्म आहे एका छोट्याशा गावामध्ये, स्मॉल विलेज म्हणजे काय, एक छोट्याशा गावामध्ये कुठे झालेलं आहे, मध्य प्रदेश या ठिकाणी झालेलं आहे. अँड बिगेन टू पेंट फ्रॉम द एज ऑफ 10. आणि त्यांनी त्यांच्या वयाच्या 12व्या वर्षापासून पेंटिंगला किंवा चित्रकलेला त्यांनी काय केली आहे, एक सुरुवात केलेली आहे. वयाच्या 12 वर्षापासून त्यांनी अशा प्रकारे बघा की ते चित्र काढायला ते सुरुवात केली आहे. ही स्टडी ॲट द चित्रकला महाविद्यालय ॲट नागपूर. आता ही स्टडी म्हणजे त्यांनी जो चित्रकलेचा जो अभ्यास आहे तो कुठून सुरुवात केली, चित्रकला महाविद्यालय, आणि ते कुठे आहे, नागपूर या ठिकाणी आहे. की नागपूर या ठिकाणाहून त्यांनी त्यांच्या जो चित्रकलेचा जो अभ्यासाला सुरुवात केली. अँड देन ॲट जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई. आणि त्यांचं जे पुढचं जे शिक्षण आहे ते कुठून केलेलं आहे, जे स्कूल ऑफ आर्ट म्हणजे काय, जे कला विद्यालय, कला आहे, जे कला शाखा आहे, या शाखेमधून त्यांनी जी मुंबई या ठिकाणी जे स्कूल आहे किंवा जे कॉलेज आहे त्यातून त्यांचं जे पुढचं जे शिक्षण आहे ते त्यांनी इथे सुरू केलं आहे. जे बघा हे जे स्कूल इथे तुम्हाला दिसत आहे चित्रामध्ये. लेटर ही वेंट टू फ्रान्स टू स्टडी आर्ट. आणि नंतर ते पुढच्या अभ्यासासाठी कुठे गेलेले आहे, फ्रान्सला गेलेले आहे. फ्रान्स टू स्टडी म्हणजे काय, स्टडी म्हणजे काय, अभ्यास. ही वेंट टू फ्रान्स. फ्रान्स म्हणजे काय, हा एक प्रांत आहे, देश आहे. ही देन इज सेटल इन फ्रान्स अँड मॅरी अ फ्रेंच गर्ल. आणि ते तिथेच सेटल झाले आणि तिथेच त्यांनी एका फ्रेंच मुलीबरोबर विवाह केला किंवा लग्न केलेलं आहे. बघा इथे चित्रामध्ये देखील फोटो दिसत आहे की कशा प्रकारे त्यांनी त्या मुलीबरोबर लग्न केलं आहे. बघा इथे पाहू शकता तुम्ही. ही वॉन मेनी नॅशनल अँड इंटरनॅशनल अवॉर्ड. आणि त्यांना खूप सारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय देखील काय मिळालेले आहेत, बक्षिसं मिळाले आहेत. नॅशनल म्हणजे राष्ट्रीय आणि इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय. अवॉर्ड्स म्हणजे काय आहे, बक्षिसं आहे. मग ती कोणकोणती आहेत बघा आपण इथे पाहणार आहोत. ही वॉज हॉनर्ड विथ ऑल द 3 पद्म अवॉर्ड. त्यांना 3 पद्मश्री अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं आहे. हॉनर्डचा अर्थ काय आहे, सन्मानित. मग पहिलं कोणतं आहे, पद्मश्री,
सेकंड आहे पद्मभूषण, थर्ड आहे पद्मविभूषण. हे 3 प्रकार आपल्याला याच्यामध्ये आढळून येत आहे. कोणकोणते 3 प्रकार आहेत? पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा प्रकारचे बघा हे 3 पुरस्कार त्यांना सन्मानित करण्यात आला आहे पद्मश्री अवॉर्डने, ते जे त्यांना ते दिलेले गेलेले आहेत. इथं बघा पाहू शकता. ग्रॅज्युएटली द बिंदू ऑर द पॉइंट केम टू द कोर ऑफ हिज पेंटिंग. ग्रॅज्युएटली म्हणजे काय की हळूहळू द बिंदू ऑर द पॉइंट, की त्यांचा जो चित्रकलेचा जो मध्य होता, म्हणजे बिंदू म्हणजे काय आहे? पॉइंट आहे. अँड केम टू द कोर ऑफ द पेंटिंग, की त्यांचा जो मध्य विषय हा बनलेला, त्यांच्या चित्रकलेचा किंवा पेंटिंगचा हा एक मध्य विषय बनलेला आहे. ही सेड माय वर्क इज ओन इनर एक्सपिरियन्स. ही सेड म्हणजे कोणी इथे जे स्वतः रजा आहेत, की जे चित्रकार आहे, पेंटर आहेत, ते काय सांगत आहेत स्वतःबद्दल की माय वर्क इज माय ओन इनर एक्सपिरियन्स. जे माझी जी कला आहे किंवा जे माझं जे काम आहे ते काम कसं आहे? ओन इनर एक्सपिरियन्स म्हणजे स्वतःचा जो अनुभव आहे. कशाबद्दलचा अनुभव आहे? की माझी जी कला आहे किंवा माझं काम आहे ते स्वतःबद्दल अनुभव आहे. कशाबद्दल? अँड इन्व्हॉल्वमेंट विथ द मिस्ट्रीज ऑफ द नेचर, की जे एक अद्भुत नैसर्गिक गुप्तरित्या जे दडलेले जे निसर्गामध्ये ज्या गोष्टी आहेत, अँड फॉर्म विच इज एक्सप्रेस इन कलर, ते बी कशातून मांडत आहेत? त्या माझ्या एक्सप्रेस म्हणजे व्यक्त करणे, भावना व्यक्त करणे, इन कलर म्हणजे रंगामधून, लाईनमधून, स्पेसमधून आणि लाईटीमधून. समजले? ते काय सांगत आहेत की माझं जे काम आहे ते माझं काम मी माझ्या अंतर्मनातून ते काम करत आहे. आणि ते कशासाठी करत आहे? ते इन्व्हॉल्वमेंट विथ द मिस्ट्री, की निसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या अशा विविध प्रकारच्या ज्या अद्भुत गोष्टी आहेत, त्या अद्भुत गोष्टींना मी चित्रामध्ये रंगवण्याचं किंवा उतरवण्याचं काम किंवा त्या भावना व्यक्त करण्याचं काम मी कशासाठी करत आहे? त्या रंगाने करत आहे, त्या लाईनमुळे करत आहे. आणि त्याचप्रमाणे स्पेस अँड लाईट, आणि स्पेस देऊन किंवा लाईट देऊन मी काय करत आहे? मी ते एक्सप्रेस करत आहे. रजा पेंटिंग आर व्हेरी एक्सप्रेसिव्ह. त्यांच्या ज्या पेंटिंग आहेत त्या फार बोलक्या होत्या. आता तुम्ही म्हणाले की पेंटिंग या बोलक्या असतात का? तर हो, नक्कीच असतात. कारण जेव्हा जसं आपण एखादं पुस्तक रीड केलं आणि त्या पुस्तकामध्ये काही लाईन्स असतात, त्या आपल्याला स्पर्शून जातात, आपल्याला त्या भावना त्या व्यक्त केल्या जातात. त्याचप्रमाणे एखादं त्या बुक रिडिंगमध्ये एखादं काही पिक्चर असेल तर त्या पिक्चरच्या माध्यमातून ते अधिक आपल्याला समजून जातं. त्याचप्रमाणे इथे देखील त्यांनी जे केलेल्या ज्या पेंटिंग्स आहेत, रजा पेंटिंग्स आर व्हेरी एक्सप्रेसिव्ह, जे की त्यांच्या ज्या पेंटिंगमध्ये त्या कशा होत्या? एकदम बोलक्या होत्या, की जे चित्र पाहिल्यानंतरच की त्यांना त्या चित्रातून काय मेसेज द्यायचा आहे, काय सांगायचं आहे, हा एक त्यांचा मूळ उद्देश असायचा. आणि त्याच्यामुळे म्हणून ते जे पेंटिंग आहे ते फार एक्सप्रेसिव्ह असायचे. द ग्रेट आर्टिस्ट पास अवे ऑन 23 जुलै इन 2016 ॲट द एज ऑफ 94, की जे आपले एक महान कलाकार होते जे रजा, ते आपले जे जग सोडून गेले किती वर्षी? की 23 जुलै 2016 साली. द ग्रेट आर्टिस्ट, एक महान कलाकार, पास अवे, ते निघून गेले. कधी? 23 जुलै 2016 साली, वयाच्या 94व्या वर्षी, एज ऑफ 94. बघा इथे दिले आहे 23 जुलै 2016 ॲट द एज ऑफ 94. अशा प्रकारे एक महान कलाकार आपल्यामधून तो निघून गेलेला आहे. लिव्हिंग अ लेजन्सी ऑफ सेन्सिटिव्ह पेंटिंग दॅट डिस्पेक्ट एक्स्ट्रा अँड ऑर्डिनरी इज कॉम्पोजिशन, की त्यांनी त्यांच्या मागे ते लेजन्सी म्हणजे जो त्यांचा वारसा आहे, कोणत्या गोष्टीचा? या पेंटिंगचा म्हणा किंवा या चित्रकलेचा म्हणा, जो वारसा आहे तो वारसा त्यांनी मागे सोडला. पेंटिंग दॅट डिपेक्ट एक्स्ट्रा ऑर्डिनरी, एक असामान्य असे जी चित्रकला आहे त्या चित्रकलेचा वारसा त्यांनी त्यांच्या मागे सोडला. आता आपण पाहणार आहोत गोंडा आर्ट. इथे दिले आहे बघा, काय दिलं आहे? गोंडा आर्ट म्हणजे काय आहे? एक आदिवासी चित्र आहे की आदिवासी समाज आहे. गोंडा आर्ट इज अ ट्रिबल आर्ट. बघा आता गोंडा आर्ट म्हणजे काय? की जो गोंडा आर्ट म्हणजे जी कला आहे ती कशी आहे? ती आदिवासी कला आहे. की गोंडा आर्टला काय म्हटलं जात आहे? आदिवासी कला असे या नावाने बोललं जात आहे. की जसं चित्रामध्ये तुम्हाला इथे नक्षीकामात दिसत असेल. इट हॅज बीन अ डेव्हलपमेंट अँड प्रिझर्व द गोंडा ट्रिबल इन पीपल रिसिडिंग लार्जली इन मध्य प्रदेश, की मध्य प्रदेशमध्ये आपली ही जी कलाकृती आहे ती डेव्हलप झालेली आहे किंवा ती तिथून त्या कलेला ती सुरुवात झालेली आहे बाय द गोंडा ट्रिबल, म्हणजे जे आदिवासी लोकांकडून तिथे आदिवासी लोकांच्या मार्फत ही जी कला आहे ती मध्य प्रदेश या ठिकाणी ती कला प्रस्तुत झालेली आहे. आणि त्या ठिकाणापासूनच हे कलेला ते नाव देण्यात आलं आहे. म्हणजेच ते कोणकोणत्या ठिकाणी आहे बघा इथे त्यांनी सांगितलेलं आहे, आपण पाहणार आहोत.
बघा मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश अँड ओडिसा, की भारतामधल्या कोण आहे, जे भारतामधले राष्ट्रामध्ये महाराष्ट्र आहे, तेलंगणा आहे, आंध्र प्रदेश अँड ओडिसा, की या सर्व ठिकाणी जी गोंडा आर्ट्स आहे किंवा जी आदिवासी जी कला आहे ती कला तिथे विस्तृत प्रमाणामध्ये उपलब्ध झाली किंवा त्या ठिकाणी ती पाळली जाते, की त्या फॉर देअर ट्रॅडिशनल टेल्स अँड इन मेथॉलॉजी, फ्रॉम देअर ट्रॅडिशनल टेल्स अँड मेथॉलॉजी, म्हणजेच काय की जेणेकरून ही जी कथा आहे ते ह्या ज्या आदिवासी जी कला आहे ती कुठून आलेली, फ्रॉम देअर ट्रॅडिशनल म्हणजे एक पारंपरिक म्हणू शकतो किंवा इज मेथॉलॉजी म्हणजे तात्विक दृष्टिकोनातून देखील ही कला ही उदयास आलेली आहे. वी लर्न दॅट दे हॅव लिव्ह इन इंडिया फॉर थाउजंड ऑफ इयर्स इवन बिफोर द अदर इनहॅबिटेड्स केम हिअर, की असं सांगण्यात येत आहे की ही जी आदिवासी जी जमात आहे किंवा जी लोककला आहे ते ही फार हजारो वर्षापूर्वी ही भारतामध्ये ही आपल्या भारतामध्ये रहिवासाला आली की वास्तव्यामध्ये आलेली आहे. इनहॅबिटंट्स म्हणजे वास्तव्यात असणे, की वी लर्न की आपण शिकत आहोत की आपण बघत आहोत दे हॅव सिमिलर, वी लर्न दॅट दे हॅव लिव्ह म्हणजे काय राहणे, की आपण असं शिकत आहोत की भारतामध्ये थाउजंड ऑफ इयर्स इव्हन म्हणजे हजारो वर्षापूर्वी, म्हणजे हे बीसीचं आहे, की म्हणजे आपण म्हणतो ना बीसी म्हणजे बिफोर च्या गोष्टी, म्हणजे जसं आपण इसवी सणाला सुरुवात झाली तर इसवी सणाच्या अगोदरपासून की ही जी जमात आहे ही आपल्या भारतामध्ये आदिवासामध्ये ती आपल्या आहे, की अनेक ठिकाणी जसं ओडिसा आहे, महाराष्ट्र आहे, आपण पाहिलं आहे. द गोंडा लँग्वेज इज सिमिलर टू तेलुगू अँड द्रविडियन लँग्वेज. आता त्यांनी सांगितलं की द गोंडा लँग्वेज आहे म्हणजे जी आदिवासीची भाषा आहे ती कशी आहे, इज सिमिलर टू तेलुगू. सिमिलर म्हणजे की ती जवळजवळ तेलुगू जशी भाषा बोलली जाते त्याच्यासारखीच ती गोंडा भाषा बोलली जाते. आणि ही जी भाषा आहे ती कसली आहे, द्रविडियन लँग्वेज आहे. मग ही द्रविडियन लँग्वेज सारखी आहे, द्रविडियन लँग्वेज कडून ही घेतली गेलेली आहे. कोणत्या लँग्वेज कडून, जी द्रविडियन लँग्वेज आहे त्यांच्याकडून घेतली आहे. तर बघा अशा प्रकारे जी आदिवासीची जमात आहे त्याच्याबद्दल बघा इथे आपण माहिती घेत आहोत. त्यांची जी लँग्वेज आहे, त्यांचं जी भाषा आहे ते कोणत्या प्रकारचं आहे आपण पाहत आहोत. मोस्ट folk artists involve natural technique of preparing in color and use of several medium, की असं सांगण्यात येतं की अशा माहितीमध्ये सांगण्यात येतं की मोस्ट folk की जवळजवळ जी लोककला आहे याच्यामध्ये जे नैसर्गिक गोष्टीचा त्याच्यामध्ये वापर करण्यात येत आहे. जसं बघ जे नॅचरल कलर आहेत त्या सर्व गोष्टीच्या रंगसंगतीचा आपल्या याच्यामध्ये वापर होत आहे. दे आर ट्रान्सफर्ड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन इन अ स्मूथली फॉलोइंग प्रोसेस. आता सांगितलं दे आर ट्रान्सफर की त्यांचा जो वारसा आहे हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हळूहळू काय होत आहे जाण्याची ही प्रक्रिया आहे. फॉलोइंग इन प्रोसेस सांगितलं आहे की ट्रान्सफर इन जनरेशन टू जनरेशन म्हणजे काय, जनरेशनचा अर्थ काय आहे, पिढी टू पिढी, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काय होत आहे, ट्रान्सफर होत आहे इन अ स्मूथली फॉलोइंग जी प्रोसेस आहे अशा प्रकारची प्रोसेस होत आहे. अ हाऊस डेकोरेट विथ ब्युटिफुल पिक्चर इन क्रिएट प्लेशेड एटमॉस्फिअर, की जे घर आहे ते एक आल्हाददायक वातावरण करण्यासाठी, सुंदर बनवण्यासाठी देखील ते काय करत आहेत, या पेंटिंगचा तिथे वापर करते, डेकोरेट करत आहे. In folk art, you yourself prepare the canvas, and this is why creating folk art is very enriching in experience. की in folk ही जी लोककला आहे, जे folk arts in yourself prepare the canvas, आणि हे आपण स्वतःसाठी देखील ते काय करू शकतो, कॅनव्हास मध्ये बनवू शकतो. दिस इज वाय क्रिएटिंग फॉर आर्ट इज व्हेरी इनरिचिंग एक्सपिरियन्स, की का बरं एवढी समृद्ध आहे. इनरिचिंग एक्सपिरियन्स म्हणजे समृद्ध असा अनुभव, की का बरं एवढा समृद्ध अनुभव बोलला जात आहे किंवा सांगितला जात आहे असं ते इथे आपल्याला सांगत आहे. In the past several things in a natural like soil of different shades. In the past several की असंच माहितीनुसार सांगण्यात येते की जे कलर आहे ते नॅचरल लाईक सॉइल म्हणजे काय आहे, माती आहे, की एक नॅचरल कलर पासून ते त्यांची जी पेंटिंग आहे ती तयार करत आहेत. म्हणजे ते सॉइल म्हणजे माती आहे. ऑफ डिफरंट शेड, एक वेगवेगळ्या प्रकारचे त्याला शेड देत आहेत. ज्यूस ऑफ प्लांट, जे प्लांट्स आहे, जे ज्यूसचे जे प्लांट आहेत त्याचा उपयोग करत आहेत. फ्रूटचा उपयोग करत आहेत. लिव्स म्हणजे जे पानं आहेत त्याचा उपयोग करत आहेत. बघा इथे चित्र दिसत आहे पानांचा, आणि जे ज्यूसचे जे झाडं आहेत, फळं आहेत त्याचा देखील एक वेगवेगळ्या प्रकारे इथे मोठ्या मोठ्या माध्यमातून उपयोग करत आहेत. ट्रीज बार्क अँड बिवन थिंग लाईक कोला अँड काऊ डग वेअर यूज टू प्रिपेअर कलर, आणि कलर तयार करण्यासाठी ते ट्री बार्क जे झाडांचा उपयोग करतात. इवन थिंग्स लाईक कोला जे कोळसा आहे त्याचा वापर करते आहे. काऊ डग जे शेण आहे यूज टू प्रिपेअर कलर, आणि या सर्व गोष्टीचा जसं शेण आहे त्याच्या सर्व गोष्टीचा याच्यामध्ये वापर करत आहे. द डिफरंट कलर्स, व्हेरियस टेक्स्चर अँड पॅटर्न वेअर यूज इयर आफ्टर इयर अँड लीडिंग अ सिम्प्लिसिटी टू द आर्ट. बघा आता तिथे काय सांगितलं आहे की डिफरंट कलर्स,
डिफरंट कलर्स म्हणजे काय की वेगवेगळे जे कलर्स आहेत ते व्हेरियस टेक्स्चर आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे टेक्स्चर म्हणजे जे आपण जे नमुने आहेत अँड पॅटर्न वेअर यूज इयर आफ्टर इयर आणि एका पाठोमाग वर्षाच्या मागे असे वेगवेगळ्या प्रकारचे यांनी काय केलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न आणि टेक्स्चर तयार केले आहे लेंडिंग अ सिम्प्लिसिटी टू द आर्ट आणि अतिशय सोप्या रीतीने सोप्या पद्धतीने ही कलाकृती बघा इथे सुंदर अशी कलाकृती आहे आणि ती अशी बघत राहावीशी वाटते दिसत तुम्हाला देखील आवडली असेल ना की किती छान प्रकारे ही कलाकृती तयार केलेली आहे आणि त्याची जी रंगसंगती आहे ती देखील मनाला किती मनभावण करणारी आहे अशा प्रकारे सुंदर जो देखावा आहे तो किती सुंदररित्या इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे आणि हा तुम्हाला देखील नक्की आवडत आहे की याच्यामध्ये नॅचरल कलरचा जे नैसर्गिक कलर आहे रंगाचा आहे त्याचा इथे याच्यामध्ये वापर करण्यात आलेला आहे हे देखील तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता. द डिझाईन्स इन्क्लूड इन सिम्पल टेक्स्चर अचीव इज युझिंग. आता हे डिझाईन इन्क्लूड याच्यामध्ये काय काय समाविष्ट केलेलं आहे इन्क्लुडिंग म्हणजे जे समाविष्ट करणे आहे टेक्स्चर याच्यामध्ये कोणते कोणते समाविष्ट केलेले आहे अचीव युझिंग डॉट म्हणजे काय जर टिपका आहे स्ट्रेट लाईन जी सरळ लाईन आहे डॉटेड लाईन म्हणजे आपण बोलतोय ना असं एक प्रकारे जो डॉट आहे डॉट म्हणजे काय जसं आपण बोलणार हा जो आहे डॉट आणि डॉटेड लाईन म्हणजे अशा प्रकारे याला काय बोलणार आपण डॉटेड लाईन कर्व लाईन म्हणजे अशा प्रकारे जसं आपण इथे चित्रामध्ये बघ आपण कर्व लाईन जी अशी कर्व लाईन असते ना अशी कर्व लाईन त्याला आपण काय बोलणार म्हणजे वक्ररेषा आहे की ती लाईन आहे अँड सर्कल आणि जे गोल आहेत त्याच्या माध्यमातून असे वेगवेगळ्या प्रकारच्या आकारातून इथे काय केलेलं आहे सिम्पल असं टेक्स्चर दिलं आहे सिम्पल अटेन्शन टू गिवन टू द चॉईस ऑफ व्हेरियस कलर सो दॅट द टोटल इफेक्ट इज अमेझिंग अँड ब्युटिफुल आणि एकदम स्पेशल अटेन्शन इथे आपल्याला मिळत आहे की इज गिवन ते देत आहे टू द चॉईस ऑफ व्हेरियस कलर आणि ते खूप मोठ्या प्रमाणे मध्ये किंवा खूप जास्त इथे रंगाचा इथे वापर केला आहे सो दॅट द टोटल इफेक्ट इज अमेझिंग आणि त्याच्यामुळे जो इफेक्ट आहे जो प्रभाव आलेला आहे तो कसा आलेला आहे अमेझिंग आलेला आहे म्हणजे एकदम उत्तमरित्या तो प्रभाव आलेला आहे अँड इज ब्युटिफुल आणि ते किती सुंदररित्या दिसत आहे बघा ती रंगसंगती तर रूट्स ऑफ द आर्ट इज लिव्ह इन वुमन डेली कोरस लाईक इन क्लिनिंग अँड डेकोरेट द हाऊस की ज्या आपल्या ज्या बायका आहेत ज्या घरातले काम उरकल्यानंतर किंवा ज्या फावल्या वेळामध्ये ते रूट्स ऑफ दिस आर्ट की याची जी पाळेमुळे आहेत ती उडून काढण्यासाठी द रूट्स ऑफ द आर्ट म्हणजे काय आहे पाळेमुळे असतात ना ते रूट्स ऑफ द पाळेमुळे इन वुमन्स डेली कोरस लाईक क्लिनिंग अँड डेकोरेटिंग द हाऊस की आपलं घर स्वच्छ केल्यानंतर फावल्या वेळानंतर ते काय करत आहेत या रंगासंगाची ती पाळेमुळे उलगडून काढत असेल तर अशा प्रकारचं एक सुंदर जे आपण चित्र बघा इथे मध्ये पाहत आहोत आणि अशा प्रकारे जे बायका आहेत ते आपल्या घरातले काम झाल्यानंतर फावल्या वेळेनंतर एक सुंदर असं डिझाईन तयार करत आणि त्या रंगासंगतीची त्या रंगाची पाळेमुळे उडून काढून ते एक प्रकारे छान सुंदर असं इथे दिसत आहे डिलिंग विथ नॅचरल कलर इन द कोर्स ऑफ कुकिंग अँड इन देअर लेशर टाइम ऍक्टिव्हिटी आणि ते त्यांनी सांगितले की लिव्हिंग द नॅचरल कारण एकदम सुंदर नैसर्गिकरित्या या कलरने किंवा रंगाने हे घर काय करत आहे भरत आहे कुकिंग इन देअर लेजर टाइम किंवा ऍक्टिव्हिटी आणि अशा प्रकारे एक सुंदर अशी आकृती ते तयार करत आहेत त्यांचं स्वयंपाक त्यांचं सर्व काम झाल्यानंतर किंवा फावल्या वेळानंतर एक सुंदर अशा आकृतीमध्ये ते काय करत आहे बनवण्याचं ते देखील त्यावेळेस ते काम करत होते तर अशा प्रकारे एक सुंदर गोष्ट आपण या पाठाच्या माध्यमातून बनवलं पाहिली आहे की कशा प्रकारे जो आपला पाठ आहे द रिडिंग वर्क ऑफ आर्ट आहे की रिडिंग वर्क ऑफ आर्ट याचा अर्थच काय आहे मुलांना की जेणेकरून जी कला आहे तिला वाचण्याचा काय करायचा आपण प्रयत्न की कला वाचत आहोत रिडिंग ऑफ आर्ट की कलेचे जे वाचन आहे ते आपण कशा प्रकारे केलं आहे ते देखील आपण या चित्राच्या माध्यमातून पाहिलं आहे आता आपण याच्या समरीच्या माध्यमातून बघा काय पाहणार आहोत दिले इन दिस लेसन वी रीड about the great artist Sayyid Haider Raza and Gonda art which teaches the travel art of India की जे आपण या पाठामध्ये आपण काय शिकलो की वी रीड अबाउट काय शिकलो आहोत द ग्रेट आर्टिस्ट सय्यद हैदर रजा यांच्याबद्दलची जी आपण माहिती बघितली आहे त्यांच्या कशा प्रकारे त्यांना जी चित्रकलेची आवड लागली कितव्या वर्षापासून लागली आणि त्यांनी कशा प्रकारची चित्र काढली त्यांच्या चित्राला कोणकोणत्या प्रकारचे जे वैशिष्ट्यपूर्ण जी चित्र होती कशा प्रकारे रंगसंगती होती कशा प्रकारे ज्या भौमितिक ज्या आकृत्या होत्या कशा एक प्रकारे नैसर्गिक एक ऐतिहासिक सांस्कृतिक एक जो वारसा त्यांना लाभलेला होता आणि सगळं चित्राची जी एक सांगड कशा प्रकारे केली होती त्याचा जो मध्य होता डॉट होता
तो कशा प्रकारे होता ते देखील पाहिलं. गोंडा आर्ट विच इज अ ट्रबल आर्ट ऑफ इंडिया. आणि जे गोंडा आर्ट आहे ते काय आहे, एक प्रकारे ते एक आदिवासी कला आहे आणि त्याच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं की कशा प्रकारे ते चित्रण होतं, त्या चित्रण कशा प्रकारे सुरुवात केली, या सर्व संबंध गोष्टीचा मुलांना आपण या पाठाच्या दरम्यान अभ्यास केलेला आहे. तर अशा प्रकारे जो आपला हा पाठ आहे समीरच्या माध्यमातून आपण इथे क्लिअर केलेला आहे. आणि या पाठाच्या माध्यमातून असणारे जे प्रश्न उत्तर आहे ते देखील आता आपण पाहणार आहोत. ॲक्टिव्हिटी, गेम टेस्ट, क्वेश्चन आन्सर हे कोणते आहेत ते देखील बघण्याचा आता आपण प्रयत्न करणार आहोत.